मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आज 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवा GR निर्गमित करण्यात आला आहे। शासनाकडून या GR मध्ये अर्ज संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। अर्ज फक्त आता एकाच व्यक्तीला सबमिट करता येणार आहे। अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीला आता ऑथॉरिटी देण्यात आली आहे। त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यक्तीमार्फत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। ही आत्ताच्या घडीची एकदम मोठी न्यूज आहे। काय आहे तो GR आणि त्यामध्ये सरकारने असा निर्णय का घेतला याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, वेबसाईटवर ज्यावेळेस आपण अर्ज करण्यासाठी आपले अकाउंट तयार करायचो त्यावेळेस ऑथराइज्ड पर्सन या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले होते, ज्यामध्ये क्लस्टर रिसोर्सेस पर्सन CRP, अंगणवाडी वर्कर, ग्रामसेवक, वार्ड ऑफिसर, सेतू सेंटर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आशा वर्कर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मिशन मॅनेजर CMM, हेल्प डेस्क चीफ आणि सुपरवायझर असे वेगवेगळे ऑप्शन्स होते। हे आपण यापैकी एक सिलेक्ट करू शकत होतो। परंतु आता जो काही GR समोर आलेला आहे, जो आज निर्गमित झाला 6 सप्टेंबर 2024 ला हा GR आलेला आहे, यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यासाठी आलेला हा GR आहे। शासन निर्णय: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक म्हणजे CRP, NULM, MSRLM आणि MAVIM, मदत कक्ष प्रमुख, CMM, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर भगिनींनो, तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुमचा अर्ज हा फक्त अंगणवाडी सेविकांकडेच भरा, कारण त्यांच्याकडून आलेला अर्जच आता आजच्या दिनांकापासून म्हणजे 6 सप्टेंबर 2024 पासून फक्त अंगणवाडी सेविकेंकडून आलेला अर्जच स्वीकृत केला जाणार आहे, स्वीकारला जाणार आहे। त्यामुळे इतर सेंटर्स जसे सेतू सेंटर, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, आशा सेविका, मदत कक्ष प्रमुख हे जे आधी प्राधिकृत व्यक्ती होते त्यांचे सर्व अधिकार आता सरकारने काढून घेतले आहे आणि आता फक्त अंगणवाडी सेविकेनेच भरलेला अर्ज हा मान्य असणार आहे, तो स्वीकारला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरलेला नसेल तर तो अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेमार्फतच भरा। ही महत्त्वाची माहिती इतर महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ अवश्य शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।